नमस्कार, बुलेटिनमध्ये स्वागत आणि बातमी आहे बीडमधून। बीडच्या प्रकरणातील सर्व आरोपी एकाच सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याचं पाहायला मिळालंय आणि वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन गुले इतर आरोपींचा सीसीटीव्ही आता समोर आल्याचं सुद्धा दिसतंय। 29 नोव्हेंबर 2024 चा सीसीटीव्ही व्हिडिओ आहे आणि तो आता समोर आलेला आहे आणि त्यामध्ये ही सगळी जण आपल्याला पाहायला मिळतात। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या दिवशीचं हे फुटेज आता समोर आल्याचं पाहायला मिळतंय। सुरेश दस यांनी या सीसीटीव्हीवरून निशाणा सुद्धा साधलाय आणि या सर्व प्रकरणामध्ये आकाचा संबंध आहे यावरून सिद्ध होतोय असं सुद्धा पत्रकार परिषद घेत माध्यमांना प्रतिक्रिया देताना सुरेश दस यांनी म्हटलंय। ज्या आरोपींना आतापर्यंत अटक केलेली आहे, जे आरोपी ताब्यामध्ये आहेत पोलिसांच्या, ज्यांची चौकशी सुरू आहे, त्या सगळेच्या सगळे या सीसीटीव्ही मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। स्वतः वाल्मिक कराड सुद्धा आहे, प्रतीक घुले, विष्णू चाटे, सुदर्शन घुले हे सगळे एका कॅमेरामध्ये कैद झालेले आहेत आणि ही थेट आपण दृश्य पाहतोय सीसीटीव्ही फुटेजेसची। कृष्ण आंधळे सुद्धा या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतोय। बराच वेगाने या संदर्भातला तपास सुरू आहे, मात्र आता सीसीटीव्ही फुटेजेस आता हे समोर आलेले आहेत आणि बीड प्रकरणामधले सगळे आरोपी एकाच सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याचं पाहायला मिळत आहे। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन गुले आणि इतर आरोपी या सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत आणि 29 नोव्हेंबर 2024 चा हा सीसीटीव्ही व्हिडिओ आहे। आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या दिवशीचं हे फुटेज आता समोर आल्याचं पाहायला मिळत आहे आणि या सीसीटीव्ही फुटेजवरून सुरेश दस यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत निशाणा साधल्याचं पाहायला मिळत आहे। आता या सगळ्या प्रकरणामध्ये आकाचा संबंध आहे यावरून सिद्ध होतंय असं सुद्धा सुरेश दस यांनी म्हटलंय। या संदर्भात जे आरोपी ताब्यामध्ये आहेत त्यांची अजूनही चौकशी सुरू आहे, गुन्हे अजूनही दाखल होत आहेत, मात्र या संदर्भातला हा पुरावा आता सगळ्यात मोठा समोर आलाय असं म्हणावं लागेल आणि या संदर्भात सुद्धा आणखी चौकशी होईल। एसआयटी स्थापन झाली, सीआयडी कडून सुद्धा चौकशी सुरू आहे, मात्र आता हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे आणि सगळ्यात मोठा आणि बोलका पुरावा हा म्हणावा लागेल। बीड प्रकरणातील सर्व आरोपी एकाच सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेत। मी काय म्हणतो, आता सह आरोपी म्हणून त्यांना घेण्यास बिलकुल हरकत नाही। हे पहिलेही मी मागणी केली होती आणि आताही मागणी करतो की पाटीलला सह आरोपी केला पाहिजे। म्हणजे 7-8 झालेत, आता 9वा उचलून त्याच्यात हा टाकला पाहिजे। माझं मत आहे PI पाटीलला सह आरोपी केलं पाहिजे। या प्रकारामधला महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे ज्यांची जे खासदाराबद्दल ज्यांनी ट्विट केलं होतं अतिशय चुकीचं, त्या गरजेंना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेले त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे। आवादा कंपनीच्या शिंदेंना फक्त 29 नोव्हेंबरला इथे नव्हतं, गाडीत घालून पाथर्डीपर्यंत नेलं होतं आणि पाथर्डीपासून मारत मारत पुन्हा आणलं होतं आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला। त्याचं हे मला वाटतं त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे। त्याच्यामुळं 101% आका, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, आंधळे हे आरोपी, हे सगळ्याच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळते। आणि नुकतीच आपण सुरेश दस, आष्टीचे आमदार सुरेश दस यांची या संदर्भात प्रतिक्रिया पाहिलेली आहे। हा ठोस पुरावा मिळालाय। काही वेळापूर्वी अंजली दमाने या सामाजिक कार्यकर्त्या या प्रकरणामध्ये बऱ्याच सक्रिय पाहायला मिळतात, त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्याचं दिसलं आणि त्यावरच आता या संदर्भात या सीसीटीव्ही फुटेजवर आष्टीचे आमदार सुरेश दस यांची सुद्धा प्रतिक्रिया आपण पाहिली आहे। बीड प्रकरणातील सर्व आरोपी एकाच सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहेत। अतिशय बोलका पुरावा हा म्हणावा लागेल आणि या पुराव्यामध्ये आणि या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे सीसीटीव्ही फुटेज मिळालंय त्यामध्ये स्वतः वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि इतर आरोपींचा सीसीटीव्ही आहे। इतर आरोपी दृश्यामधून आपल्याला पाहायला मिळतात। बरं, 29 नोव्हेंबर 2024 चा हा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय आणि आवादा कंपनीला जेव्हा खंडणी मागितली त्या दिवशीचंच हे फुटेज आता समोर आल्याचं पाहायला मिळत आहे। सुरेश दस यांनी सीसीटीव्हीवरून निशाणा साधल्याचं आपण पाहिलं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आकाचा संबंध आहे हे सिद्ध होत आहे असा दावा सुद्धा सुरेश दस यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूया आपण, खासदार बजरंग सोनावणे आपल्या सोबत आहेत।
बजरंगजी नमस्कार. आपण जे दृश्य पाहत असाल तुम्ही जर स्क्रीनवर, तर बीड प्रकरणामध्ये सर्व आरोपी एकाच सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहेत आणि तो व्हिडिओ सध्या आपल्या स्क्रीनवर दिसतोय. नमस्कार. मी पहिल्या बाईट मध्ये सांगितलेलं की सगळे संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे, मास्टर माइंड आहे. आता सर्व महाराष्ट्राच्या सर्व देशाच्या समोर आलेलं आहे की यांनी सर्वांनी एकत्रितरित्या जी ही व्हिडिओचं टायमिंग आहे ते 11 वाजायचं आहे आणि ते खंडणीचा गुन्हा जी दाखल झाला त्याच्यामध्ये त्यानं बोललेलं की 11 वाजता मला धमकी दिली, मला खंडणी मागून फोन केला आणि सर्वजण एकत्र होते. तर यांनी सर्वांनी खंडणीचा गुन्हा तिथं केला. त्याच्यानंतर परत पुन्हा मर्डरसाठी किडनॅपिंग, मर्डर करणं ही सर्व संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. आणि या सर्वांनी मिळून या व्हिडिओमध्ये आणखी जे कोण आहेत त्यांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे. ते सुद्धा या गटात सामील आहेत, ते सुद्धा याच्यात आहेत. कारण त्याच्यात आणखी काही जण लोक आहेत की जे दिसत आहेत त्याच्यात आणि ते याच्यात आरोपी केलेले नाहीत. पोलीस यंत्रणा माझी विनंती आहे की आता दूध का दुधावर पाणी का पाणी सांगितलं होतं ते काही घेतलं दूध तपासात काय येईल. आज तपासात सगळं उघडं झालंय. आज तपास म्हणजे तपासात किंवा आज मीडियाला सर्व दिसतंय महाराष्ट्राला, देशाला की याच्यामध्ये कोण कोण आहेत, हे कुठं याचे काय कट रचित होते. की खंडणीचा गुन्हा मागितलाय त्याचा टायमिंग त्याने जे ह्याच्यामध्ये दिलाय फिर्यादीमध्ये ते सुद्धा 11 आहे आणि यांचा सुद्धा ही 10-11 वाजता त्यांचाही सीसीटीव्ही दिसत आहे. त्याच्यामुळे यांना सर्वांना बाकीच्या लोकांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे आणि याच्या अनुषंगातून याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि यांचं आता हे सगळं उघड पडलेलं आहे त्याच्यामुळे मुकोकालावरही बरोबर आहे. आता यांना 302 मध्ये सर्व आरोपी सामील झाले पाहिजेत, आणखी 6 आरोपी केले पाहिजे. याच्यात पोलीस यंत्रणेचे सुद्धा काही अधिकारी आहेत काही व्हिडिओमध्ये त्याच्या सुद्धा तपासले पाहिजेत आणि त्यांच्यावर सुद्धा त्यांना 6 आरोपी केले पाहिजे. बघा मी पहिल्या दिवसापासून असं म्हणतोय, 9 तारखेला संध्याकाळी मी बाईट दिली तेव्हापासून म्हणतोय की याचा मास्टर माइंड याचं सर्वजण संघटित होऊन करतायत आणि त्याचं ही आज निदर्शनास आपल्या सर्वांच्या येत आहे. आणखी भरपूर काय पुरावे आहेत. एवढा आज एक व्हिडिओ आलाय, आणखी भरपूर काही विषय आहेत. पण आता कुठली कशाची सीबीआय चौकशीची मागणी करतोय मी. आता काही जण ईडीची मागणी केली, आमच्या ताईंनी केली, सर्वांनी केली. या सर्व गोष्टीमध्ये हे सर्वजण आरोपीची प्रत्येक बाबीची तपासणी झाली पाहिजे अशी माझी मागणी. आणि मायबाप शासन मुख्यमंत्री यांना सोडणार नाहीत. आता तरी सर्व लोकप्रतिनिधीच्या लक्षात आलं असेल की कुणाचं कनेक्शन काय आहे आणि लोक कसे वागतायत बीड जिल्ह्यामध्ये. बजरंगजी, पण आपण पाहतोय आरोपींना शिक्षा व्हावी किंवा कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी तुम्ही बरेच सक्रिय आहात. कुटुंबियांची तुम्ही बातचीत सुद्धा केलेली आहे. हा जो व्हिडिओ आपल्या समोर आलेला आहे बराच बोलका आहे, म्हणजे ठोस पुरावा म्हणावा लागेल. आणि आपण जर पाहिलं तर या घटनेला होऊन 1 ते 1.5 महिना होत आलेला आहे, तरी सुद्धा इतका लेट का होतोय? म्हणजे तुम्ही इतके सक्रिय आहात, आरोपींना शिक्षा व्हावी, बराच लेट होतोय असं वाटत नाहीये का तुम्हाला? नाही मॅडम, मी सक्रिय असलो तरी विरोधी पक्षात आहे. आता माझं दुर्भाग्य, आमचा जो संतोष अण्णा देशमुखांचा मर्डर झाला आणि आम्ही सर्वजण मी आवाज उठवणारा विरोधी पक्षात आहे. नाही तर पक्षात आमचं जर सरकार असतं तर आम्ही याच्यापेक्षा लवकर केलं असतं. तरी पण आमचं त्याच्यावर काही बोलणं नाहीये. ठीक आहे, करायले होईल तर दिले जावाय, पण संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि आमच्या त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या तालुक्याला, माझ्या जिल्ह्याला न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे. या न्यायासाठी आम्ही झगडत राहणार. आम्ही पूर्ण याच्यानुसार आता हा व्हिडिओ जे एवढा बोलकाय आपण सर्वजण सांगता, या व्हिडिओ मधून काय बोध घ्यायचा महाराष्ट्रानं ती घेतला पाहिजे. आणि आता तरी लोक नीट वागणार का? आता तरी कुणाला काहीतरी स्वतःच हे समजणार का की आता तरी मी ह्याच्यात कुणी माझे सगळे लागे बांधे असणारे सर्व लोक याच्यात सामील आहेत असं कुणीतरी म्हणणार का? तर आता मी म्हणणार माझा काही संबंध नाही हेही पाहावं लागेल. आणि या सर्व गोष्टीतून माझी संबंध देशाला, महाराष्ट्राला एक मागणी आहे की यांची महाराष्ट्र यंत्रणा जर तपास करतेच आहे, पण सीबीआय कडे हे प्रकरण द्या. त्याच्यानंतर ईडी केंद्रीय यंत्रणेकडे हे तपास घ्यायला पाहिजे. राष्ट्रीय मानव अधिकाराकडे मी कंप्लेंट केलेली, दक्षता आयोगाला देणार आहे. मला इथल्या ह्याच दिल्ली जाते तर वेळ मिळाला नाही. मी अमित भाई शहांना पण आणखी भेटणार आहे, तो वेळ मला मिळालाच नाही. परत आता का मिळाला नाही माहित नाही, पण नाही मिळाला तर परत मी घेणार, मी त्यांना बोलणार आणि सर्व गोष्टी. माझं म्हणणं की याचा हा तपास आता 100 कोटीच्या वर आकडे चालले कुठल्या प्रॉपर्टीचे काम, त्याच्यामुळे हा तपास ईडीकडे गेला पाहिजे, सीबीआय कडे गेला पाहिजे. केंद्रीय नियंत्रणाकडे गेल्याशिवाय याचा पूर्ण म्हणजे व्यवस्थित तपास होणार नाही असं माझं मत आहे. आणि महाराष्ट्रानं सुद्धा बघितलं पाहिजे की हे काय प्रकार आहे. नाही, बरोबर आहे. याचा सगळ्याचा व्यवस्थित तपास होऊन फक्त कुटुंबियांना न्याय मिळावा ही अपेक्षा. बजरंगी, धन्यवाद. तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत पुढारी न्यूजला त्यासाठी.